नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 21व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. कर्मयोग म्हणजेच गीतेतला 3रा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. कधीकधी कर्तव्य पार पाडत असताना आपण त्याचे कर्म चांगले का वाईट असतील हा विचार करतो. हाच रिझल्ट ठरवतं तरी कोण? कुठलेही कर्तव्य पार पाडत असताना आपल्यातील एक गोष्ट ह्याच ॲक्शन्सच्या आड येऊ शकते. ती काय असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की जी व्यक्ती आपले ॲक्शन्स करत असते त्या व्यक्तीला या क्रियेतून काही फायदा किंवा तोटा नाहीये आणि त्या व्यक्तीला कशासाठी कोणावरही अवलंबून राहायची देखील गरज नाहीये. मागच्या भागात आपण यज्ञ किंवा सॅक्रिफाईस याबद्दल बोललो. आपले कर्म हे फक्त आपल्यासाठी नाही पण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी या आपल्या समाजासाठी कुठे ना कुठेतरी उपयोगी व्हावे याविषयी आपण बोललो. आपण आग लावण्यासाठी लाकडाचा उपयोग करतो. थोड्या वेळाने लाकूडच पेटून स्वतः आगच बनते. ब्रह्मज्ञान किंवा दिव्यत्व या कल्पनेच्या जवळ जायचं असेल तर आपल्याला सुद्धा कामात स्वतःला अर्पण करावं लागेल. बऱ्याच वेळेला आपल्यातील एक छोटीशी गोष्ट आपल्या ह्याच कृती आड येते. तो म्हणजे आपला अहंकार, मी, मायसेल्फ किंवा आपला इगो या भावना आपल्याला चांगलं काम करू देत नाही. कामातून आपल्या अपेक्षा या इगोमधूनच निर्माण होतात. कामात माझा एवढा वाटा होता तर मला एवढंच काम मिळालं. मला हे मिळालंच पाहिजे कारण तो माझा हक्क आहे. हे आपण नाही पण आपल्यातला इगो आपल्याला असा विचार करायला भाग पाडतो. कदाचित असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो, मी काम करेन पण मग ते कर्म चांगले की वाईट हे कोण ठरवतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जाणून की हे देखील तुम्हीच ठरवता. कर्म स्वतःहून चांगले किंवा वाईट असे नसतात. कुठलीही कृती करण्याच्या अगोदर तुमचा त्या कृतीमागचा हेतू काय आहे हा विचार कर्म ठरवतो. उदाहरणार्थ, युद्ध ही संकल्पना वाईट आहे असे आपण मानतो, पण युद्धात भाग घेताना त्यामागचा तुमचा हेतू काय हा विचार कर्म ठरवतो. युद्धात बरेच लोक आपले जीव गमावतात. अशा वेळी एका योद्धाला वाईट वाटणे किंवा युद्धात भाग न घेतलेला बरा असं काहीतरी वाटणे साहजिक आहे. पण जर हे शत्रू आपल्या लोकांवर हल्ला करत असतील, देशातील शांतता नष्ट करत असतील तर त्यांना धडा शिकवणे हे गरजेचे आहे. म्हणजे युद्धात भाग आपण एका महत्त्वाच्या कारणासाठी घेत आहोत. आपल्या लोकांसाठी, देशासाठी, संरक्षणासाठी घेत आहोत. या हेतूने युद्धात भाग घेतल्यास त्याचे कर्म वाईटच असतील हा विचार चुकीचा ठरेल. आपली हाइंडसाइट आपल्या जीवनात आपण घेतलेल्या डिसिजन समजण्यासाठी एक सर्वोत्तम साधन आहे. या हाइंडसाइटनेच आपण यापुढे आपल्या कृती कशा करायच्या हा विचार करू शकू. आपले मन हे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये गुंतलेले असते. आपले इंद्रिये आणि आपल्या भोवती असलेली प्रकृती हे आपल्या मनाला बांधून ठेवतात. या बाहेरच्या जगात गुंतलेल्या मनाला सारखे काही ना काहीतरी करायचे असते, कृती करायच्या असतात. पण मन जेव्हा स्वतःत गुंतलेलं असतं, आपल्या आत्म्याशी जोडलेलं असतं, तेव्हा ते आनंद असतं, शांत असतं. आपल्या सर्वांना हेच तर हवंय, आनंद आणि शांतता. हेच मनाचे खरे कार्य आहे. एखादी नदी जर आपण बघितली तर त्या नदीचे एक विशिष्ट नैसर्गिक कार्य असते. एकदा नदी समुद्रात सामील झाली की तिचे हे कार्य संपते. मनाचे असेच आहे.
प्रकृती सोडून आत्म्यात गुंतलेले आपले मन हे आनंदात असते. आनंद आणि शांतता या दोन अमूल्य भावनांच्या जवळ आपल्याला जायचे असेल तर काय करावं लागेल हे आता आपल्याला माहिती आहे. प्रकृती आणि आपले इंद्रिये या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या खऱ्या कार्यापासून दूर नेतील. पण किती दूर जायचे हे तुमच्या हातात आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.